क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिनांक 4 ऑक्टोबर रोजी कळवण तालुक्यातील अभोणा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा कळवण सुरगाणा तालुक्यातील महिला ग्रामसंघ पदाधिकारी व सदस्यांचा मेळावा हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी कळवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार, माजी आमदार जीवा पांडू गावित व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मागील 23 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात उमेदचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। 84 लाख ग्रामीण कुटुंबांच्या भल्यासाठी शासन दरबारी उमेद कार्यरत आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा ग्रामविकास विभागाअंतर्गत स्वतंत्र विभाग करावा, ग्रामसंघ पदाधिकारी सदस्य व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापनेला मान्यता मिळावी, त्यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन शासन सेवेत समाविष्ट करावे, सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांना गाव स्तरावर काम करणाऱ्या कॅडरला शासकीय दर्जा द्यावा, अशा विविध मागण्या उमेदनं शासनाकडे केल्या। यावेळी कळवण व सुरगाणा तालुक्यातील तब्बल 5 ते 6 हजार महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या। कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार माननीय नितीन पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिभा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। संघटनेच्या वतीने माजी आमदार नितीन पवार यांना निवेदन देण्यात आले। त्यानंतर कर्मचारी केडर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उज्ज्वल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले। हिरालाल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले। या अधिवेशनातील मागणीच्या अनुषंगाने आमदार नितीन पवार म्हणाले की आपल्या मागण्या रास्त असून मी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून आपले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन छोटीराम अहिरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केडर संघटनेचे कळवण तालुका अध्यक्ष श्रीमती विजया खैरनार, संघटनेचे पदाधिकारी रुपाली बागुल, सोनाली बच्छाव, सुनीता येवले, साक्षी अहेर, मीना चौधरी, सुरगाणा तालुका संघटना पदाधिकारी श्रीमती रत्ना महाले, हिरा गावित, संगीता भोये, राजेश्वर जाधव, सोनाली सोनवणे, निर्मला गांगुर्डे, निलेश गायकवाड, कैलास चौधरी, अविनाश गुंबाडे, प्रभाकर महाले व सर्व प्रभाग संघ व ग्रामसंघ पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी, पुणत खोरे, कळवण। तरी तुम्ही एवढ्या म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्ही समाधानी आहात, पण तुम्ही ज्या पद्धतीने 6000 घेताय तरी तुमचं एकदम शांततेत चालू खरं ना, कारण की पुरुष मंडळ एवढा सहन करणार नाही, पण महिला फार सहन करू शकतात। हे आता आम्ही जे काही तुमच्या केडरचं जे काम आहे ते बचत गट स्थापन करणं, त्या बचत गटाच्या माध्यमातून मला पाहिजे तर म्हणजे 30,000 देणं, मग नंतर 30,000चं काय सिस्टीम आहे, कारण की हा विषय शक्यतो मी बघत नाही। मी माझ्या मिसेसला ओळखत असाल, जयश्रीला ओळखता ना, ती आता सुरगाण्याला कार्यक्रम असल्यामुळे तिथे गेली, तीच खरं म्हणते मी तिलाच पाठवणार होतो, पण आता मी आलोय कारण की मी शक्यतो महिलांचं डिपार्टमेंट तिच्याकडे असल्यामुळे तीच बघते। ती जर असती तर तुमचा अजून जोश वाढला असता, हे तर मी खात्रीने सांगतो। कारण की मी तुम्हाला का बोललो सहनशीलता, माझी बायको म्हणजे जयश्री ही 2012ला अध्यक्ष झाली जिल्हा परिषदेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।